हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं आत्ताचं जे सेशन आहे हे आणीबाणी या चॅप्टरमधलं पुढचं सेशन आहे. आणीबाणी या चॅप्टरमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहेत. सर काय काय बघितलं आहे? आणीबाणी काय असते, त्या आणीबाणीचे प्रकार किती आहेत आहे की नाही. मग त्याच्यामधली राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती आपण बघायला चालू केली होती. ओके, आणि या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये आणीबाणीची घोषणा करण्याचे आधार काय असतात, आणीबाणीची अनाउन्समेंट करत असताना कशा पद्धतीची प्रोसिजर फॉलो केली जाते. म्हणजेच पंतप्रधान राष्ट्रपतींना इन्फॉर्म करतात, राष्ट्रपती जे आहेत ते काय करतात, आणीबाणी लागू करतात. ओके, पण आधी जसं होतं की पंतप्रधान फक्त इन्फॉर्म करायचे आणि राष्ट्रपती डायरेक्टली अनाऊन्स करून टाकायचे, ती पद्धत जी आहे ती 44व्या घटनादुरुस्तीने काढून टाकली आहे की नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. एक शॉर्टमध्ये जर आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न केला की राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ही राष्ट्रीय आणीबाणी कशा पद्धतीने अनाऊन्स होते, तर ती जी आहे ती पद्धत आपल्याला काय करता येईल, लक्षात ठेवता येईल डायरेक्टली. आलं लक्षात? ओके, सो आज आपल्याला थोडासा पुढचा भाग जो आहे तो शिकायचा आहे. राष्ट्रीय आणीबाणी याच टॉपिकमधला पुढचा भाग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, शिकायचा आहे. सो तो भाग जो आहे तो काय करूया, आपण बघून घेऊया. सर आधी एकदा मागचा मला शॉर्टमध्ये सांगता का? येस, मागचं जे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे ते तुम्हाला शॉर्टमध्ये अगदी मी सांगून देतो. आलं लक्षात? ओके, येस. एक सेकंद ना फक्त. येस, बघा सर आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला शिकवलं की आणीबाणी जी असते या आणीबाणीचे टोटल 3 प्रकार असतात, बरोबर आहे. ओके, कोणते कोणते 3 प्रकार असतात रे? ज्याला कोणाला आठवत असेल त्यांनी सांगा. सर पहिलं तर होतं नॅशनल इमर्जन्सी, दुसरं होतं स्टेट इमर्जन्सी आणि तिसरं होतं फायनान्शियल इमर्जन्सी. तुम्ही आम्हाला नॅशनल इमर्जन्सी डिटेलमध्ये सांगायला सुरुवात केली होती आणि ही नॅशनल इमर्जन्सी जी आहे या नॅशनल इमर्जन्सीमध्ये सुद्धा स्पेसिफिकली 3 कारणं आहेत. एक आहे सर युद्ध, दुसरं आहे परकीय आक्रमण. लास्ट टाइमला मी तुम्हाला युद्ध आणि परकीय आक्रमणमध्ये काय डिफरन्स असतो हे समजून सांगितलं होतं. ओके, आणि तिसरं जे आहे त्याला म्हणतात सशस्त्र उठाव. ओके, हे वरचे जे 2 कारणं होते या 2 कारणांना बाह्य कारण असं म्हणलं जातं, एक्सटर्नल रिझन्स असं म्हणलं जातं. आणि खालचे जे 2 खालचं एकमेव जे कारण आहे याला अंतर्गत कारण किंवा अंतर्गत आणीबाणी असं म्हणलं जातं. आलं लक्षात? सो तुम्हाला जर असं वाक्य ऐकायला मिळालं की बाह्य आणीबाणी लागू झालेली आहे, बाह्य आणीबाणी म्हणजे ती एक नॅशनल इमर्जन्सी आहे आणि या युद्ध किंवा परकीय आक्रमण या कारणामुळे लागलेली आहे. जर तुम्हाला लक्षात आलं, वाचायला मिळालं कुठे की अंतर्गत आणीबाणी लागू झालेली आहे, याचा अर्थ कोणती आणीबाणी लागलेली असणार? सर सशस्त्र उठाव या कारणामुळे झालेली आणीबाणी जी आहे ती लागलेली असणार. इथपर्यंत आम्ही शिकलो होतो. नुसतं एवढंच नाहीये तर आपण अजून एक गोष्ट शिकलो होतो की हे जे सशस्त्र उठाव हा जो मुद्दा आहे हा आधी नव्हता. लक्षात? हा नंतर समाविष्ट करण्यात आला 44व्या घटनादुरुस्तीने. ओके सर, काय समाविष्ट करण्यात आलं? सशस्त्र उठाव जे आहे मागच्या लेक्चरमध्ये जास्त डिटेलमध्ये झालेलं आहे, तिथे तुम्ही बघू शकता. ओके, आत्ता फक्त तुम्हाला आठवण करून देतो आपण कुठपर्यंत आलो होतो, कारण मध्ये खूपच मोठा गॅप झालेला आहे. ओके, सो हे जे सशस्त्र उठाव जे आहे हा सशस्त्र उठाव जो आहे तो मुळात ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय होतं, तिथे फक्त अंतर्गत अशांतता हे कारण दिलेलं होतं. लक्षात? ओके, अंतर्गत अशांतता हे जे कारण आहे या कारणाला नंतर काढून टाकण्यात आलं, कारण इंदिरा गांधींनी काय केलं होतं त्या अंतर्गत अशांततेचा अर्थ स्वतःच्या मनाप्रमाणे लावला होता. आलं लक्षात? ओके, असा नंतर कुणी परत स्वतःच्या मनाप्रमाणे कोणताही अर्थ लावू नये म्हणून अंतर्गत अशांतता हा शब्द काढून टाकला आणि तिथे सशस्त्र उठाव हा शब्द जो आहे तो काय करण्यात आला होता, टाकण्यात आला होता. आलं लक्षात? सर इथपर्यंत तर आम्ही पोहोचलो होतो. आता आम्हाला आज जे शिकायचं आहे ते आम्हाला सांगायला सुरुवात करा. आलं लक्षात? ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायला सुरुवात करायची की सर ही आणीबाणी जी आहे ती राष्ट्रपती जे आहेत ते अनाऊन्स तर करतात, पण राष्ट्रपती अनाऊन्स केल्यानंतर खूप पॉवरफुल अशी एक अजून संस्था शिल्लक आहे. प्राईम मिनिस्टरनी राष्ट्रपतीला सल्ला दिला की आणीबाणी लावा, राष्ट्रपतींनी तो लावला सुद्धा, पण संसद राहिली ना अजून, आहे की नाही. मग संसद कशा पद्धतीने संमती देते, आणीबाणीचा कालावधी किती कालावधीसाठी असतो, ओके, किती वेळेसाठी एकदा आणीबाणी अनाऊन्स केली किती लागते, हे सगळं जे आहे ते आपल्याला बघायचं आहे डिटेलमध्ये. ओके, येस. सो राष्ट्रपतींनी जी काही आणीबाणी घोषित केलेली असते या आणीबाणीला संसदेची संमती आपल्याला जी आहे ती घ्यावीच लागते. ओके, ही आणीबाणी जर आपण संसदेची संमती जर आपण घेतली नाही तर 1 महिन्याच्या आत आणीबाणी संपुष्टात येते. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला. म्हणून
जर राष्ट्रीय आणीबाणी अनाऊन्स केलीच असेल तर आणीबाणी लागू होते, अनाऊन्स केल्या केल्या आणीबाणी लागू होते, पण आणीबाणी लागू झाल्यानंतर ती 1 महिन्याच्या आत संसदेकडून काय करून घ्यायला लागते, अप्रूव्ह करून घ्यायला लागते, दोन्ही सभागृहाकडून त्याला काय करायला लागतं, अप्रूव्ह करून घ्यायला लागतं. म्हणजे काय हो सर, नीट बघा, प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट काय करतात, आणीबाणीची अनाऊन्समेंट करतात. आणीबाणीची अनाऊन्समेंट झाली की राष्ट्रपती काय करतात, त्याला डिक्लेअर करतात. राष्ट्रपती डिक्लेअर करतात म्हणजे काय, प्रत्यक्षात असं राष्ट्रपती तुमच्या समोर येऊन अनाऊन्स वगैरे करत नसतात. ओके, म्हणायला असं म्हणायचं असतं की राष्ट्रपतींनी जाहीर केली. हे झालं की आता इथून आणीबाणी जी आहे, आणीबाणीची घोषणा जी आहे ती 2 सभागृहांमध्ये, इथून आणीबाणी लागू झाली. आता अनाऊन्समेंट झाली रे झाली की आणीबाणी लागू झाली ऑलरेडी, आलं लक्षात. ओके, आता इकडे देशामध्ये आणीबाणी लागू झालेली असते आणि संसदेमध्ये हा आणीबाणीचा ठराव गेलेला असतो, आलं लक्षात. लोकसभेत पण जातो आणि राज्यसभेत पण जातो. एकदा जर तुम्हाला म्हणलं संसद तर दोन्ही सभागृह आले, आलं लक्षात. दोन्ही सभागृहांमध्ये हा ठराव जातो. 1 महिन्याच्या आत या ठरावाला काय करायला लागतं, अप्रूव्ह करून आणायला लागतं, आलं लक्षात. ओके सर, समजलं आम्हाला की 1 महिन्याच्या आत आम्हाला काय करायचं आहे, हा संसदेचा जो ठराव आहे हा ठराव अप्रूव्ह करून आणायचा आहे, आलं लक्षात. ओके, येस. त्याच्यानंतर सर जर 1 महिन्यामध्ये आम्ही अप्रूव्ह केलं नाही तर स्क्रीनवरती दिसतच आहे, अदरवाईज आणीबाणीचं काय होतं, आणीबाणी संपुष्टात येते, आणीबाणी अस्तित्वात राहत नाही. जर सभागृहापैकी लोकसभा किंवा राज्यसभा या दोहोंपैकी कुठल्याही एका सभागृहाने जरी आणीबाणी रद्द केली तरी सुद्धा आणीबाणी ऑटोमॅटिकली काय होते, संपुष्टात येते. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनच्या मध्ये, मूळ ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये संसदेकडून मान्यता मिळवण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी दिलेला होता, आलं लक्षात. पण नीट बघा बरं काय काय झालंय. जर आपण बघितलं, मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की प्रशासन सुद्धा हळूहळू अनुभवातून प्रगल्भ होत जात असतं. ओके, आता राष्ट्रीय आणीबाणी एकदा लागली होती, ती राष्ट्रीय आणीबाणी लागल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की बाबा त्या आणीबाणीमध्ये काय काय होऊ शकतं, आहे की नाही. ओके, आणि त्या आणीबाणीचा वापर कशा कशा पद्धतीने होऊ शकतो, म्हणून मग नंतर शहा आयोग बसला, त्यांनी आणीबाणीची चौकशी केली, त्याच्यावरच्या सुधारणा सुचवल्या, त्या लागू करण्यात आल्या वगैरे वगैरे. ओके, पण ओरिजिनली कसं होतं, फक्त प्राईम मिनिस्टर जे होते ते राष्ट्रपतींना सांगायचे, राष्ट्रपती जे होते ते अनाऊन्स करून टाकायचे, आणीबाणी लागायची संपूर्ण देशमध्ये, आणि मग जे आहेत ते 2 महिने कालावधी जो आहे यांना ऑलरेडी मिळून जायचा तोपर्यंत आणीबाणीचा, आलं लक्षात. आणि मग त्याच्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा यांच्याकडून अप्रुव्हल मिळवायची प्रोसेस, आलं लक्षात. आता मात्र असं नाहीये, आता मात्र बदल झालेत. काय बदल झालेत सर, आता तर पहिली गोष्ट पंतप्रधान जे आहेत ते एकटे राष्ट्रपतींना सांगू शकत नाही, त्यांना कॅबिनेटला सोबत घ्यावं लागतं. ओके, बरं, नुसतं तोंडी सांगू शकत नाही, त्यांना चिठ्ठी पाठवायला लागते. ओके, मग राष्ट्रपती आणीबाणीला अप्रुव्हल देतात. अप्रुव्हल दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत लोकसभा आणि राज्यसभेकडून काय करायला लागतं, अप्रुव्हल मिळवायला लागतं, आलं लक्षात. ओके, समजलं सर. म्हणजे ऑलरेडी या इथे आम्हाला 3-4 बदल जे आहेत ते संविधानामध्ये करण्यात आलेले दिसत आहेत, आलं लक्षात. ओके सर, ही आणीबाणी वगैरे जी आहे, ही आणीबाणी अशा पद्धतीने आपल्याला काय करायला लागते, लोकसभा आणि राज्यसभेकडून 30 दिवसांच्या आत अप्रूव्ह करून घ्यायला लागते. पण दिसतं तेवढं सोपं गणित नसतं ना, आलं लक्षात. समजा, फक्त गृहीत धरून चालायचं की समजा लोकसभा अस्तित्वातच नसेल, विसर्जित झालेली असेल, किंवा बघा आता फॉर एक्झाम्पल हे राष्ट्रपती आहेत, लोकसभा विसर्जित झाली म्हणून टेम्पररी यांनी काय केले, एका पंतप्रधानाला, एका व्यक्तीला बोलवले की तुम्ही काय करा, भारताचे हंगामी पंतप्रधान व्हा, आलं लक्षात. आणि हंगामी पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक हंगामी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ बनवलेलं आहे. झालं असं की पुढचे इलेक्शन यांचा निकाल येईपर्यंतच देशावरती आक्रमण केलं कोणीतरी, आणि ते खूपच गंभीर आक्रमण आहे. आणि त्याच्यामुळे हंगामी किंवा टेम्पररी असलेल्या पंतप्रधानांना सुद्धा काय करावी लागली, आणीबाणी जाहीर करावी लागली. मग आता प्रश्न असा आहे की लोकसभा तर अस्तित्वात नाही, आलं लक्षात. राज्यसभा आहे, राज्यसभा काही नष्ट होत नसते. ओके, पण लोकसभा तर अस्तित्वात नाही. मग लोकसभा अस्तित्वात नसताना, ओके, मन लाव नाही का, लोकसभा अस्तित्वात नसताना अप्रुव्हल मिळवायचं कुणाकडून, प्रश्न आहे. ओके, ह्याची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला पुढे मिळणार आहेत. शॉर्टमध्ये उत्तर देऊन ठेवतो. नवी लोकसभा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत राज्यसभा जी आहे ती काय करते, आणीबाणीला अप्रूव्ह करून टाकते. ओके, किंवा रिजेक्ट पण करू शकते, असं काही नाही. जर राज्यसभेने रिजेक्ट करून टाकला अशा सिच्युएशनमध्ये आणीबाणी संपते. ओके, पण तेच जर राज्यसभेने अप्रूव्ह करून ठेवलेली असेल तर मग नव्या लोकसभेची वाट बघितली जाते, आणि नवी लोकसभा जेव्हा केव्हा येईल त्याच्यानंतर 30 दिवसाच्या तिने काय करायला लागते, आणीबाणी अप्रूव्ह करायला लागते, आलं लक्षात. ओके सर, समजलं आम्हाला की आणीबाणी जी आहे ती कशा पद्धतीने काम करते.
ओके येस. त्याच्यानंतर आता थोडंसं त्याच्या पुढचे अजून डिटेल्स बघूयात बारीक. हे जे आत्ता शिकवलं त्याचेच डिटेल्स. ओके बघा, जर आणीबाणीची घोषणा लोकसभा विसर्जित केलेली असताना जर झालेली असेल, ओके, लोकसभा विसर्जित केलेली असताना जर आणीबाणीची घोषणा झालेली असेल तर आपल्याला काय करायला लागतं, नवीन लोकसभा आल्यानंतर आपल्याला काय करायला लागतं, 30 दिवसाच्या आत आणीबाणीला अप्रूव्ह करून घ्यायला लागतं. ओके सर, समजा असं झालं की राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केली, ओके, तेव्हा लोकसभा होती, जाहीर केली तेव्हा, आलं लक्षात, ओके, पण जाहीर केल्यानंतर राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर, ओके, लोकसभा विसर्जित करण्यात आली. अजून लोकसभेने अप्रुव्हल दिलं नव्हतं, त्याच्या आधीच लोकसभा काय करण्यात आली, विसर्जित करून टाकण्यात आली. मग आता सर आम्हाला सांगा की आता अशा सिच्युएशनमध्ये काय, तरी सुद्धा असंच असतं की जेव्हा केव्हा नवीन लोकसभा येऊन बसेल त्या नवीन लोकसभेने काय करायला लागतं, 30 दिवसाच्या आत आणीबाणीला अप्रूव्ह करायला लागतं. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला. अदरवाईज जर नव्या लोकसभेने 30 दिवसाच्या आत अप्रुव्हल दिलं नाही तर आणीबाणीला काय करायला लागतं, संपुष्टात आणावं लागतं, नॉर्मल परिस्थिती परत लागू करावी लागते. समजलं? ओके यस सर. मीनवाईल राज्यसभा तर अस्तित्वात असते ना, राज्यसभा अस्तित्वात असते, राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही. ओके, ज्या लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी एक्सप्लेन करतो. आपलं जे संसद आहे हे 2 सभागृहांचं बनलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये एक आहे लोकसभा आणि एक आहे राज्यसभा. फक्त 1 सेकंद ना मित्रांनो. ओके, आपली जी संसद आहे, नॉईज येत होता ना इतका वेळ, आहे की नाही? ओके, काही नाही, फॅन चालू होता माझा. ओके सर, हे जे आहे संसद जी आहे ती 2 सभागृहांची बनलेली आहे. एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. ह्याच्यापैकी लोकसभा जी आहे ती दर 5 वर्षाला पूर्णपणे नवीन निवडली जाते. ओके, पण राज्यसभा मात्र तशी नाहीये. संपूर्ण राज्यसभेचे 3 तुकडे करण्यात आलेले आहेत. आलं लक्षात? ओके, हा तुकडा निवडल्यानंतर 2 वर्षांनी हा निवडतात, त्याच्यानंतर 2 वर्षांनी हा निवडतात, त्याच्यानंतर परत 2 वर्षांनी हा निवडतात. म्हणजे सभागृहामध्ये निदान 2/3 सदस्य एनी टाइम असतातच. आलं लक्षात? याला म्हणतात स्थायी सभागृह. स्थायी सभागृह म्हणजे हे सभागृह कधीच संपुष्टात येत नाही. ओके, आणि हे वरचं जे सभागृह आहे त्याला म्हणतात अस्थायी सभागृह. ओके येस सर. स्थायी सभागृह आणि अस्थायी सभागृह, परमनंट हाऊस अँड टेम्पररी हाऊस, किंवा काय म्हणतात त्याला, सायक्लिक हाऊस, असे वेगवेगळे त्याचे शब्द वापरले जातात. तुम्ही स्थायी आणि अस्थायी हे शब्द जरी लक्षात ठेवले तरी चालतील. ओके सर, समजलं आम्हाला. त्याच्यामुळे लोकसभा विसर्जित होऊ शकते पण राज्यसभा मात्र कधीच विसर्जित होत नाही. त्याच्यामुळे राष्ट्रपतींनी आणीबाणी कधी अनाऊन्स करू दे, राज्यसभा तर अस्तित्वात असणारच आहे, ती मग त्या आणीबाणीला काय करते, अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करायचं काम करत असते. आलं लक्षात? ओके, म्हणून इथं लिहिलं होतं की लोकसभा जरी विसर्जित झालेली असेल, नवीन लोकसभा आल्यानंतर 30 दिवसात जरी अप्रुव्हल तिला मिळवायचं असेल तरी ती नवीन लोकसभा यायच्या आधी राज्यसभेने काय केलेलं पाहिजे, तत्पूर्वी म्हणजे आधी. आलं लक्षात? ओके, तत्पूर्वी म्हणजे आधी राज्यसभेने काय करावं लागतं, आणीबाणीला मान्यता द्यावीच लागते. आलं लक्षात? ओके सर, आणीबाणी एकदा अनाऊन्स झाली रे झाली की ती आणीबाणी अनाऊन्स झाल्यानंतर तिचा अंमल जो आहे तो किती दिवसांपर्यंत राहत असतो, थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. नीट बघा प्रोसेस काय होतीये. पंतप्रधान, मंत्रिमंडळ यांनी काय केलं, आणीबाणी अनाऊन्स केली. ओके, आणीबाणी अनाऊन्स केली जी आहे ती ऑब्व्हियसली म्हणजे लेखी पत्र जे आहे ते राष्ट्रपतींना पाठवलं, राष्ट्रपतींनी आणीबाणी अप्रूव्ह केली, तिथून लोकसभेमध्ये गेली, तिथून राज्यसभेमध्ये गेली, अप्रूव्ह झाली, दोन्हींनी आणीबाणी काय केली, अप्रूव्ह केली. आता पुढे काय, आता आणीबाणी मॅक्सिमम 6 महिन्यासाठी काय असते, अस्तित्वात असते. काय बोलताय सर, मग 6 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर तिला परत अप्रुव्हल मिळवायला लागतं दोन्ही सभागृहाकडून. आलं लक्षात? बरं सर, हे जे आहे हे नवीन दिसतंय आम्हाला सगळं. इंदिरा गांधीच्या काळात कसं होतं ते सांगा ना. इंदिरा गांधीच्या काळात एकट्या इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींना आणीबाणी लागू करायला लावली. आलं लक्षात? नो पत्र, नो लेखी, काहीच नाही, फोनवरती सांगितलं लागू करा, लागू केली. ओके, त्याच्यानंतर इंदिरा गांधींना 2 महिन्याचा कालावधी मिळाला. ओके, लोकसभा आणि राज्यसभेकडून अप्रुव्हल मिळवण्यासाठी. आणि एकदा अप्रुव्हल मिळालं की अनलिमिटेड ड्युरेशनसाठी आणीबाणी जी आहे ती काय झाली, लागू झाली. समजलं? ओके बरं सर, कळालं आम्हाला. म्हणजे कुठे कुठे बदल झालेत बघा बरं का. तुम्हाला सगळे 44व्या घटना दुरुस्तीचे बदल एक सोबत दिसतील. मी म्हणालो होतो तुम्हाला की ह्याच्यामध्ये एक ट्रिक लपलेली आहे. जर तुम्ही ती ट्रिक समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते लक्षात राहतं. सर या इथे बघा नीट. ओके, इथे आधी फक्त पंतप्रधान जे आहे
ते अनाउन्समेंट करत होते. आता मात्र मंत्रिमंडळ इन्व्हॉल्व्ह करायला लागतं, कॅबिनेट इन्व्हॉल्व्ह करायला लागतं. ओके, त्याच्यानंतर पंतप्रधान डायरेक्टली फोन करून सांगू शकत होते, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याची काय ऑफिशियल प्रोसेस सांगितली नव्हती. आता मात्र ऑफिशियल प्रोसेस सांगितली आहे, लेखीच द्यावं लागतं, अदरवाईज चालत नाही. ओके, त्याच्यानंतर इथे जी आहे ती 60 दिवसांची मुभा होती, आता 30 दिवसांची मुभा आहे. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर एकदा जर अप्रुव्हल मिळालं तर ती अनलिमिटेड ड्युरेशनसाठी अप्रुव्हल मिळत होतं. आता मात्र मॅक्सिमम 6 महिन्यासाठीच आणीबाणीचं काय मिळतं, अप्रुव्हल मिळतं. 6 महिन्यानंतर आणीबाणी जर परत लागू करायची असेल तर परत दोन्ही सभागृहाकडून ती काय करायला लागते, मान्य करून घ्यावी लागते. आलं लक्षामध्ये. ओके सर, समजला आम्हाला, इथपर्यंतचा जो मुद्दा आहे तो समजला. ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा लपलेला आहे, तो म्हणजे काय, जो येईल पुढे कुठेतरी, पण आता हे चित्र काढलेलं आहे म्हणून मी तुम्हाला इथेच एक्सप्लेन करतोय की इंदिरा गांधीच्या काळामध्ये या दोन्ही सभागृहाकडून अप्रुव्हल मिळत असताना साधं बहुमत चालत होतं. आलं लक्षात. ओके, पण इथे मात्र अप्रुव्हल मिळवत असताना आता नवीन तरतुदीनुसार काय आहे, विशेष बहुमत लागतं. आलं लक्षात. नीट बघा काय काय झालं. पंतप्रधान एकट्याने सांगू शकणार नाहीत, लेखी द्यावं लागेल, 30 दिवस, विशेष बहुमत आणि 6 महिने, त्याच्यानंतर परत परत अप्रुव्हल. ओके, टोटल किती घटना दुरुस्त्या तुम्हाला दिसत आहेत, 1 2 3 4 5 6, 6च्या 6 घटना दुरुस्त्या एकदाच करण्यात आल्या 44व्या घटना दुरुस्तीच्या वेळेस. आलं लक्षात. तुम्हाला ओव्हरऑल लक्षात येत होतं की सर आधीच्या सिच्युएशन मध्ये आहे ना, पंतप्रधान जे कोणी असतील, तेव्हा इंदिरा गांधी होत्या, ओके, पण पंतप्रधान जे कोणी असतील ते खूपच पॉवरफुल झाले होते. बघा इथे कॅबिनेटचं पण ऐकायची गरज नाही, तोंडी सांगितलं तरी चालतंय, काही लेखी बिखी द्यायची गरज नाही, नो प्रोसेस. 60 दिवसचे अनभिषिक्त सम्राट होणार ते देशाचे. आलं लक्षात. ओके सर, 60 दिवसांनंतर लोकसभा आणि राज्यसभेकडून अप्रुव्हल मिळायचं आहे, नंतर म्हणायचं नाही, शेवटी 60 दिवसांच्या शेवटी अप्रुव्हल मिळवलं तरी चालतं. आणि ते अप्रुव्हल सुद्धा कसं, साधं बहुमत सुद्धा चालतं. आलं लक्षात. बरं, साध्या बहुमताने अप्रूव्ह केल्यानंतर आणीबाणी सुद्धा अनलिमिटेड ड्युरेशनसाठी, एकदा आणीबाणीला अप्रुव्हल देऊन टाकलं की लोकसभा आणि राज्यसभेचं काही कामच नाही राहिलं आणीबाणीशी संबंधित, आहे की नाही. हे कधी होतं, आधी होतं, पंतप्रधान खूपच जास्त पॉवरफुल झाले होते तेव्हा. लक्षात. मग घटना दुरुस्ती झाली, 44वी घटना दुरुस्ती. बघा इथे पहिली पॉवर कमी केली की एकटे पंतप्रधान सांगू शकणार नाही, कॅबिनेट पण लागेल. दुसरी पॉवर कमी केली, उगाच मनासारखं येईल तसं वागता येणार नाही, एक प्रोसेस फॉलो करावी लागेल, लेखी द्यावं लागेल. ओके. तिसरी गोष्ट, आधी दुप्पट वेळ मिळत होता, आता फक्त अर्धाच, 30 दिवस मिळत आहेत. आणि त्या 30 दिवसांमध्ये सुद्धा आधी साधं बहुमत चालत होतं, आता मात्र विशेष बहुमत लागणार आहे. बरं, एवढं सगळं करून सुद्धा अप्रुव्हल मिळालंच तर ते फक्त किती दिवसांसाठी मिळतं, 6 महिन्यांसाठी मिळतं. आलं लक्षात. सर त्या 6 महिन्यानंतर मग काय करायचं, 6 महिन्यानंतर आणीबाणी जर परत कंटिन्यू करायची असेल तर परत अप्रुव्हल आपल्याला काय करायला लागतं, मिळवायला लागतं. आलं लक्षात. ओके सर, इथपर्यंत जे आहे ते आम्हाला काय झालेलं आहे, कळालेलं आहे. ओके येस. त्याच्यानंतर पुढे हे जरा क्लीन करून टाकू आपण. पांडुरंगा सर, हे जे 6 महिने ते कधीपासून मोजायचे, ज्या कुठल्या सभागृहांनी नंतर अप्रुव्हल दिलं असेल त्या तारखेपासून 6 महिने पुढचे मोजायचे असतात. ओके, असं एका वेळी फक्त 6 महिन्यांनीच वाढवता येतं. तुम्हाला असं करता येत नाही की अप्रुव्हल मिळवलं आणि ते पुढच्या वर्षभरासाठी मिळवून टाकलं एकदाच. लक्षात. असं करता येत नाही. तुम्हाला आणीबाणी जर लागू करायची असेल तर आणीबाणी बाय डिफॉल्ट तुम्हाला काय करावी लागते, आणीबाणी 6 महिन्यासाठीच मॅक्सिमम तुम्हाला अप्रुव्हल मिळवता येतं लोकसभा आणि राज्यसभेकडून. ओके, मग असं अप्रुव्हल कितीदा मिळवता येतं, असं अप्रुव्हल मी तुम्हाला बघा एक लॉजिक सांगतो लक्षात ठेवण्यासाठी की सर आणीबाणी का लावतोय आपण, युद्ध तरी झालंय, परकीय आक्रमण तरी झाले किंवा सशस्त्र उठाव तरी झालाय. ओके, कोण मला गॅरंटी देते की युद्ध 100% वर्षभरामध्ये संपणारच आहे, देऊ शकतं का कोणी, नाही ना सर. युद्ध किती पण दिवस आहे, इतिहास आहे आपल्या देशामध्ये, जगामध्ये इतिहास आहेत आतापर्यंत की काही युद्ध अगदी दशकं चाललेली आहेत. लक्षात. आपण अगदी दशकं वगैरे नको गृहीत धरायला, पण जर युद्धामुळे आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झालीच तर त्याची काही गॅरंटी नाही आहे किती काळ अस्तित्वात राहील. म्हणून 6 महिन्याचं अप्रुव्हल मिळालं की त्याच्यानंतर परत तुम्ही सभागृहामध्ये ते मांडू शकता आणि अजून 6 महिन्याचं अप्रुव्हल मिळू शकता, परत सभागृहामध्ये मांडू शकता, परत 6 महिन्याचं अप्रुव्हल मिळू शकता. असं कितीही वेळा करू शकता. जर सभागृहामध्ये बसलेल्या सदस्यांना वाटतंय की बाबा सध्याची जी परिस्थिती, फॉर एक्झाम्पल युद्धामुळे जर आणीबाणी लावलेली असेल, सध्याची जी परिस्थिती आहे ती खरंच आणीबाणी सारखी परिस्थिती, गंभीर परिस्थिती आहे, ओके, तर मग ते सभागृह अप्रुव्हल करेल. नाही सभागृहाला वाटलं की युद्ध चालू आहे पण परिस्थिती एवढी गंभीर नाही आहे की आणीबाणी धोक्यामध्ये यायला पाहिजे, ओके, तर मग मात्र सभागृहामधले लोक आणीबाणीला काय करून टाकतात, रिजेक्ट करून टाकतात.
आलं लक्षात? ओके सर, समजलं. म्हणजे आम्हाला हे मुद्दा कळाला की एका वेळी मॅक्सिमम 6 महिन्यासाठी वाढवता येते आणि अशी ती आणीबाणी जी आहे ती कितीही वेळा वाढवता येऊ शकते. समजलं? ओके, येस सर, समजलं. इथपर्यंत आम्हाला ही जी 6 महिन्याची तरतूद जी आहे ती 44व्या घटना दुरुस्तीने टाकली आहे. ऑलरेडी तुम्हाला ते मागचं चित्र जे आहे हे चित्र समजलंच असेल. जर समजलं नसेल तर पाठीमागे जा. ओके, खाली जो व्हिडिओचा प्रोग्रेस बार असतो की नाही त्याला मागे ओढता येतं, त्याला मागे ओढा, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ती घटना दुरुस्ती जी आहे ती काय करून ठेवा, पाठ करून ठेवा. आलं लक्षात? ओके, येस सर. सर, ही आणीबाणी समजा लागू केली, ओके, तर ही आणीबाणी जी आहे ती आणीबाणी लागू केल्यानंतर, म्हणजे नीट बघा मी काय सांगतोय. ओके, पंतप्रधानांनी आणीबाणी लागू केली, कॅबिनेटनी लेखी पाठवून, ओके, हे राष्ट्रपतींनी अनाऊन्स केलं, लोकसभेकडे गेलं, राज्यसभेकडे गेलं, अप्रुव्हल झालं, 6 महिन्यासाठी आणीबाणी जी आहे ती लागू झाली आणि आता लोकसभा विसर्जित झाली. मग ओके, मग आता जेव्हा केव्हा नवीन लोकसभा बसेल, या 6 महिन्याच्या आत आली तरी आणि 6 महिन्याच्या नंतर आली तरी त्या नव्या लोकसभेने काय करावं लागेल, आणीबाणीला अप्रूव्ह करावं लागेल. जर 30 दिवसाच्या आत या लोकसभेने अप्रूव्ह केलं नाही तर आपण काय करतो, आणीबाणीला संपुष्टात आणतो. आलं लक्षात? म्हणजे नवीन लोकसभा आल्यानंतर नवीन लोकसभेने आणीबाणीला काय करावं लागेल, अप्रूव्ह करावंच लागेल. ओके, येस सर, समजलं आम्हाला. नुसतं एवढंच नाहीये तर मीन वाईल राज्यसभेला ते 6 महिन्याचं काम करत राहावं लागणार आहे. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला. सो नवीन लोकसभा आल्यानंतर पहिल्या बैठकीच्या 30 दिवसांच्या आत तिला काय करायला लागतं, आणीबाणी जो आहे तो कंटिन्यू करण्याचा ठराव जो आहे तो पास करावा लागतो. नाही केलं तर आणीबाणी जी आहे ती काय होते, संपुष्टात येते. आलं लक्षात? ओके सर, तुम्ही आत्ता आम्हाला 2 मिनिटापूर्वी सांगितलं की अशी आणीबाणीचा जो ठराव असतो हा आणीबाणीचा ठराव लोकसभेत पण जातो, आणीबाणीचा ठराव राज्यसभेत पण जातो आणि जर एकदा अप्रूव्हल झाला तर 6 महिन्यासाठी कंटिन्यू होतो. त्याच्यानंतर परत मांडायचं असेल तर परत तो लोकसभेत जातो, परत राज्यसभेत जातो म्हणजे मांडावं लागतं. सत्ताधीश पक्ष जो आहे तो मांडत असतो. ओके, आणि परत जर अप्रुव्हल मिळालं तर परत 6 महिन्यासाठी काय होते, आणीबाणी लागते. आलं लक्षात? समजलं सर आम्हाला. इथपर्यंत जे आहे ते मुद्दा समजलेला आहे. ओके, पण ह्याच्या पुढचा मुद्दा समजून घ्या की या प्रत्येक वेळी आणीबाणी लागू करणारा ठराव असू दे नाहीतर ऑलरेडी असलेली आणीबाणी कंटिन्यू करणारा ठराव असू दे, ते दोन्ही ठराव जे आहेत ते विशेष बहुमताने पास करावे लागतील. ओके सर, व्हॉट इज विशेष बहुमत? ओके, मी सांगतो तुम्हाला. साधं बहुमत म्हणजे काय आणि विशेष बहुमत म्हणजे काय, दोन्ही पण सांगतो. ओके, बघा, सभागृहाची टोटल सदस्य संख्या आपण गृहीत धरू. कुठलं तरी एक सभागृह घ्या, 100 सदस्य आहेत असं गृहीत धरू. आलं लक्षात? या सभागृहामध्ये मॅक्सिमम 100 सदस्य बसू शकतात. ओके, समजलं? खुर्च्या 100 आहेत असं इन शॉर्ट. ओके, एके दिवशी आणीबाणीचा ठराव जो आहे तो मांडण्यात आला. ओके, आता साधं बहुमत असलं असतं ना तर फक्त सभागृहामध्ये, आणि त्या दिवशी उपस्थित लोक किती आहेत, 100च्या 100 तर कधीच येत नाहीत, 81 जणच आले होते. आलं लक्षात? ओके, येस सर, हे जे 100 लोक आहेत नीट बघा, मन लावून नाही का. ओके, हे 100 लोक जे आहेत या 100 लोकांच्या निम्म्या आणि या 81च्या 2/3. ओके, त्याला म्हणतात सभागृहाचे अर्धे आणि उपस्थित असलेल्यांपैकी 2/3 यांनी जर होकार दिला तर त्याला म्हणतात विशेष बहुमत. ओके, म्हणजे सभागृहामध्ये जेवढ्या जणांनी वोट केलेला आहे त्याच्या निदान 66% लोकांनी काय केलेलं पाहिजे, होकार दिला पाहिजे की हो आणीबाणी कंटिन्यू करा. ओके सर, मग साधं बहुमत जे असतं ते काय असतं नेमकं, आलं लक्षात? ओके, सो साधं बहुमत जे असतं ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. सभागृहामध्ये 100 जणांची सिटिंग कॅपॅसिटी आहे, मान्य आहे. आलं लक्षात? त्या दिवशी 81 जण आलेत, मला मान्य आहे. ओके, पण या 81 जणांपैकी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 41 लोकांनी जरी होकार दिला तरी सुद्धा काम चालतं, याला म्हणतात साधं बहुमत. ओके, येस. पण विशेष बहुमत मध्ये काय पाहिजे, विशेष बहुमत मध्ये 100 पेक्षा निम्मे प्लस या 81च्या 2/3 म्हणजे 100च्या निम्मे होतात 50, 81च्या 2/3 होतात 27 दोन्ही 54. ओके, तर निदान 54 लोकांचं काय पाहिजे, आणीबाणी लागू करण्यासाठी मतदान पाहिजे, होकार पाहिजे. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला की आणीबाणी लागू करण्यासाठी विशेष बहुमत लागतं. हे आता आम्ही पाठ करून ठेवू. इंदिरा गांधीच्या काळात सुद्धा विशेष बहुमत होतं का रे? 5 मिनिटापूर्वी शिकवलंय मी. पटकन कमेंटमध्ये सांगा की इंदिरा गांधीच्या काळात सुद्धा आणीबाणी जी आहे ती कंटिन्यू करण्यासाठी विशेष बहुमत होतं का? ओके, नव्हतं सर. हे सुद्धा तुम्ही आत्ताच 2 मिनिटापूर्वी आम्हाला शिकवलेलं आहे की ही तरतूद सुद्धा 44व्या घटना दुरुस्तीनीच समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणूनच म्हणलं मी की पाहिजे तर मागे जा, आपण स्क्रीनशॉट काढून ठेवा.
आलं लक्षात? ओके सर कशाचा स्क्रीनशॉट हो, कशाचा स्क्रीनशॉट? मध्ये मी चित्र काढलं नव्हतं का की आधीचे म्हणजे काय म्हणतात इंदिरा गांधीच्या काळात कशी परिस्थिती होती, मग आता नवीन परिस्थिती काय आहे, त्याच्यात कोणते कोणते बदल झाले असे नंबर दिले होते 1 2 3 असे आहे की नाही, आणि पुढे वरून सांगून टाकलं होतं की हे सगळेच्या सगळे जे आहेत ते 44व्या घटनादुरुस्तीने बदललेल्या तरतुदी आहेत. ओके त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके चलो सर समजलंय आम्हाला. त्याच्यानंतर पुढे जाऊया. ओके असा ठराव जो आहे तो साध्या बहुमताने काय केला जात असतो, पारित केला जात होता आधी. आलं लक्षात? ओके आता मात्र तशी तरतूद नाहीये. 44व्या घटनादुरुस्तीपासून आपल्याला काय करायला लागतं, आणीबाणी जी आहे ती स्ट्रिक्टली विशेष बहुमतानेच पास करावी लागते. आणीबाणी जी असते ती स्ट्रिक्टली ही जी आहे ती विशेष बहुमतानेच कंटिन्यू करता येत असते. आलं लक्षात? ओके सर आणीबाणी लागली हे कळालं आम्हाला, पण आणीबाणी संपेल कशी हा जामच प्रश्न पडलाय हो आम्हाला. आधी इंदिरा गांधीच्या काळात कशी संपायची ते सांगता का आम्हाला, म्हणजे थोडं रिलॅक्स वाटेल आधी काय होतं ते माहिती असेल तर. ओके 100% सांगतो मी. बघा मन लावून ऐका. ओके काय रे बघा लॉकडाऊनमुळे माझं वजन किती वाढलंय, खुर्ची तुटतेय पोरांनो. आलं लक्षात? ओके हरकत नाही. चुप चुप घरच्यांना सांगावं लागणार आहे जरा कमी खाऊ घाला. ओके येस सर हे जे आहे काय आणीबाणी वगैरे जे आहे ही आणीबाणी काय म्हणतात त्याला समाप्त करण्यासाठी आधी इंदिरा गांधीच्या काळात काय प्रोसेस होती बघूयात. हा बघा सर वाय यू ऑलवेज कॉल इंदिरा गांधी. ओके का बरं फक्त इंदिरा गांधीच्या काळात, बाकी कोणाच्या काळात आणीबाणी झालं नाही? ओके येस इंदिरा गांधीच्या काळातली आणीबाणी जी आहे ती सगळ्यांना लक्षात राहते म्हणून मी त्यांचं नाव घेतो. ओके तसं बघायला गेलं तर भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला 70 वर्ष झाली आहे. तुलनेने बघितलं तर जगामध्ये अगदी आपण तान्ह्या बाळासारखे छोटेसे आहोत अजून. ओके अजून आपल्या म्हणजे प्रशासनामध्ये भरपूर अनुभव जरी असला नाही अशातली गोष्ट नाही, दिसतोय तो ऍक्च्युअली कोरोनाच्या सिच्युएशनला ज्यात छान पद्धतीने हँडल केलेला आहे आपल्या प्रशासनाने, त्याच्यावरून कळतं आपल्याला की प्रशासनामध्ये भरपूर अनुभव आहे. ओके बट स्टील जगाच्या तुलनेत म्हणायचं झालं तर आपण एक खूपच लहान डेमोक्रेसी आहोत, छोटीशी डेमोक्रेसी वयानुसार. ओके 70 वर्ष झाले आपल्याला. ओके येस जसं जसं अजून पुढे होईल कधी ना कधी परत कधीतरी कुठली तरी परिस्थितीमध्ये आणीबाणी लागेल, त्याच्यातून शिकायला मिळेल काहीतरी आहे की नाही. आता इंदिरा गांधीचं नाव घेतो कारण तो एक काय म्हणतात त्याला कट ऑफ डेट आहे, त्याच्या आधीची परिस्थिती वेगळी आणि त्याच्यानंतरची परिस्थिती वेगळी म्हणून मी त्यांचं नाव घेत असतो. आलं लक्षात? ओके सर मग आता सांगा आम्हाला इंदिरा गांधीच्या काळात काय होतं. ह्या इंदिरा गांधी. ओके इंदिरा गांधी डायरेक्टली राष्ट्रपतींना सांगून टाकायच्या आणीबाणी लावून टाका. ओके राष्ट्रपती पण डायरेक्टली आणीबाणी लावायचे आणि लोकसभेकडे ते मांडण्यासाठी राज्यसभेकडे ते मांडण्यासाठी 2 महिने मिळायचे. लक्षात? आणि एकदा मिळालं की आणीबाणी परमनंटली कंटिन्यू होऊ शकत होती. ओके अनलिमिटेड टाइम. ओके मग आणीबाणी संपणार कशी, जोपर्यंत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला वाटत नाही की आणीबाणी जी आहे ती काय आहे संपवण्यासारखी परिस्थिती आलेली आहे, तोपर्यंत आणीबाणी कंटिन्यू राहणार. दुसरा कोणताच मार्ग नव्हता आणीबाणी संपवण्याचा. लक्षात? एकमेव मार्ग होता की कॅबिनेटची मर्जी जी आहे ती कॅबिनेटची मर्जी व्हायला पाहिजे आणीबाणी संपवण्याची. अरे सर ही तर जामच डेंजर सिच्युएशन आहे सर. ओके जर वाटलं असतं तर किती पण काळ एखादी व्यक्ती कंटिन्यू करू शकली असते आणीबाणीला. बरोबर आहे ना? ओके नंतर मोरारजी देसाई सरकारने जे शहा आयोग बसवला होता त्यांना हेच लक्षात आलं की बाबा नंतर किती पण वाईट परिस्थिती होऊ शकते आणि म्हणूनच यांनी काय केलं, यांनी अजून 2 पद्धतीने ही पद्धत तर ठेवलीच ठेवली की कॅबिनेटला वाटलं तर आणीबाणी संपुष्टात येईल, पण अजून 2 पॉवर्स केल्या. पहिली पॉवर म्हणजे काय की लोकसभेला स्वतः ठराव मांडण्याची परवानगी दिली की तुम्ही आणीबाणी संपवण्याचा ठराव मांडू शकता. आणि दुसरी पॉवर म्हणजे काय की 6 महिन्यानंतर आणीबाणी जी आहे ती आपोआप संपण्याची तरतूद केली. जर तुम्हाला आणीबाणी कंटिन्यू करायची असेल तर दर 6 महिन्याला नवीन अप्रुव्हल घ्यावं लागेल अशी तरतूद. लक्षात? सर तुम्ही तर आधी त्या स्क्रीनच्या आतमध्ये जायच्या आधीच तुम्ही आम्हाला सगळं इथेच एक्सप्लेन करून टाकल्या 3 पद्धती आणीबाणी संपवण्याच्या. सो बघूयात तिन्ही पद्धती छानपैकी बघूयात. बघा ओके सगळ्यात पहिलं तर राष्ट्रपती आणीबाणीची उद्घोषणा कधीही, दुसरी उद्घोषणा म्हणजे अनाउन्समेंट. ओके घोषणा आहे की नाही. ओके सो राष्ट्रपती काय करतात, आणीबाणीची जी काही अनाउन्समेंट केलेली असते ती दुसऱ्या एका फक्त अनाउन्समेंटने काय करू शकतात, तिला समाप्त करू शकतात. आणीबाणी लागू करायची असेल तर तिला अप्रूव्ह करून आणायला लागतं सभागृहाकडून, पण रद्द करायचे असेल तर मग काय आहे सभागृहाकडून काही अप्रुव्हल वगैरे लागत नाही. आणीबाणी संपली असं नुसतं जाहीर केलं तरी चालतं. ओके नुसतं एवढंच नाहीये तर आणीबाणीचा अंमल चालू ठेवणे, अमान्य करण्याचा ठराव लोकसभेमध्ये काय केली, म्हणजे लोकसभेमध्ये मांडण्याची तरतूद करण्यात आली. ओके अट एकच आहे की या ठरावामध्ये काय करायला लागेल, फक्त 1/10 लोकांनी सह्या कराव्या लागतील. ओके येस नुसतं एवढंच नाहीये. बघा सर
लोकसभा आणीबाणी संपवू शकते हे आम्हाला कळालं आता. ओके, मग ही जी तरतूद आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की काय केलेली आहे, 44व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेली आहे. आलं लक्षात. आधी फक्त कॅबिनेट संपवू शकत होतं आणीबाणी, आता लोकसभा पण संपवू शकते की नाही. ओके, येस सर. सर नंतर कॅबिनेट संपवते, लोकसभावाले लोक काही विधेयक मांडतात, मग अशा सिच्युएशन मध्ये 6 महिन्यानंतर आणीबाणी आपोआप संपणार असते. ती जर पुढे कंटिन्यू करायची असेल तर अप्रुव्हल लागेल. ओके, लोकसभा तेव्हा सुद्धा ते अप्रुव्हल काय करू शकते, इनडिरेक्टली रिजेक्ट करून टाकू शकतं. त्या अप्रुव्हलला लोकसभा काय करू शकते, म्हणजे काय म्हणतात, खारिज करून टाकू शकते आणि आणीबाणी संपवू शकते ऑटोमॅटिकली. ओके, येस सर, समजलं आम्हाला. ओव्हरऑल आणीबाणी संपवण्याचे काय आहेत, टोटल 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत कॅबिनेटने स्वतः रद्द करणे. दुसरी पद्धत जी आहे त्याच्यामध्ये लोकसभेने ठराव मांडणे. 1/10 सदस्यांनी हा ठराव मांडला की ते अधिवेशन बोलवावंच लागतं 14 दिवसाच्या आत आणि आणीबाणीच्या बद्दलची परिस्थिती मांडावीच लागते. ओके, आणि त्याच्यानंतर तिसरी परिस्थिती म्हणजे काय, दर 6 महिन्यानंतर जे अप्रुव्हल मिळवायला लागतं की नाही आणीबाणीसाठी, त्याच्यापैकी एक अप्रुव्हल जे आहे ते रिजेक्टच करून टाकायचं ना, ऑटोमॅटिकली आणीबाणी संपुष्टात येईल. अरे वा सर, लोकसभेला फुल पॉवर दिल्यात आता, आहे की नाही. ओके, येस, हे इथं तेच दिलंय बघा की 1/10 सदस्य जे आहेत, ओके, 1/10 सदस्यांनी काय करायला लागतं, सह्या करायला लागतात. तशी लेखी नोटीस जी आहे ती अध्यक्षांकडे द्यावी लागते. ओके, जर अधिवेशन चालू नसेल तर ही लेखी नोटीस राष्ट्रपतींना द्यावी लागते आणि राष्ट्रपतींवरती स्ट्रिक्ट बंधन आहे. काय बंधन आहे की राष्ट्रपतींना 14 दिवसांच्या आत आणीबाणीची काय करायला लागते, उद्घोषणा संपवण्याचा प्रस्ताव डिस्कस करण्यासाठी सभागृह जे आहे ते बोलवावं लागतं. आलं लक्षात. ओके सर, कोणत्या सभागृहात मांडता येतं रे, कोणी सांगेल का मला की कोणत्या सभागृहात मांडता येतं, राज्यसभा का लोकसभा. ओके, विच काय म्हणतात सभागृह जे आहे त्याच्यामध्ये मांडता येईल आपल्याला, हे कोण सांगेल. मी 2 मिनिटापूर्वी शिकवले, स्क्रीनवरती पण आहे. सर फक्त आणि फक्त आणि फक्त लोकसभाच हे जे की त्याच्यामध्ये ही आणीबाणी जी आहे रद्द करण्याचा ठराव मांडता येत असतो. ओके सर, आतापर्यंत तुम्ही आम्हाला 2 गोष्टी शिकवल्या. पहिली गोष्ट आहे की आणीबाणी लागू करणे किंवा ती कंटिन्यू करणे. 6 महिन्यासाठी लागू झाली, परत कंटिन्यू करण्यासाठीचा ठराव, परत 6 महिन्यासाठी लागू झाली, परत कंटिन्यू करण्यासाठीचा ठराव. सो लागू करण्याचा ठराव किंवा सलग कंटिन्यू म्हणजे चालू ठेवण्याचा ठराव असं म्हणूया. लागू करणे आणि चालू ठेवणे याला काय म्हणतात, आणीबाणीचा अंमल चालू ठेवण्याचा ठराव. आलं लक्षात. आणि दुसरा ठराव तुम्ही आम्हाला शिकवला आणीबाणी संपवण्याचा ठराव. दोन्हीमध्ये काय फरक आहे. ओके, तुम्ही नीट फरक ऐकायचं आणि नंतर मला सांगायचं की आणीबाणी लावणं सोपं आहे का काढणं सोपं आहे. ओके चालेल, मी विचारेन तुम्हाला परत. ओके सर, काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. सगळ्यात पहिला जो ठराव आहे तो ठराव आहे आणीबाणी लागू करण्याचा. हे राष्ट्रपती आहेत, त्यांनी लोकसभेकडे मांडलं, त्यांनी राज्यसभेकडे मांडलं आणि आणीबाणी काय केली, लागू केली. लागू करत असताना कोणतं बहुमत लागलं रे याला, विशेष बहुमत लागलं. बरोबर आहे. किती दिवसांसाठी लागू झाली, 6 महिन्यांसाठी. परत आणीबाणी जी आहे ती काय आहे, लोकसभा आणि राज्यसभा यांच्याकडून काय करण्यात आली, लागू करण्यात आली. लागू करण्यासाठी परत विशेष बहुमत लागलं आणि विशेष बहुमतानंतर ती परत 6 महिन्यासाठी काय झाली, आणीबाणी लागू झाली. आलं लक्षात. ओके सर, इथपर्यंत जे आहे ते आम्हाला कळालंय. ह्याच्या पुढचं काय ते सांगा. ओके, आता मात्र बघा मी थोडीशी परिस्थिती बदलतोय. आधीची परिस्थिती काय होती, आणीबाणी जी आहे ही आणीबाणी काय म्हणतात त्याला, राष्ट्रपतींनी काय केली, लागू केली. आलं लक्षात. ओके येस, लागू केल्यानंतर ही वरची सगळी प्रोसेस झाली. ओके, आता मात्र ती काढून टाकायची आहे म्हणून लोकसभेमध्ये काढून टाकण्याचा ठराव मांडण्यात आला. आलं लक्षात. सर काढून टाकण्याचा ठराव दुसऱ्या कलरमध्ये मांडा बरं का. बरं, तुम्ही म्हणता तसं दुसऱ्या कलरमध्ये मांडतो. ओके, काढून टाकण्याचा ठराव जो आहे तो आणीबाणी काढून टाकण्यासाठीचा ठराव मांडण्यात आला. हा ठराव जो आहे तो साध्या बहुमताने पास केला तरी चालतो आणि फक्त लोकसभेमध्ये पास केला तरी चालतो. ओके, आणीबाणी कंटिन्यू करायची असेल तर ठराव दोन्ही सभागृहातून पास करावा लागतो. संपवायची असेल तर तो ठराव फक्त लोकसभेने पास केला तरी चालतो. आलं लक्षात. आणि सर बहुमत कोणतं, साधं बहुमत. आता तुम्ही मला सांगा की आणीबाणी लागू करणं सोपं आहे का आणीबाणी काढून टाकणं सोपं आहे. हो सर, लागू करण्यासाठी एकतर दोन्ही सभागृहांचं काय म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये मांडावं लागतं. ओके, दुसरं म्हणजे काय की ते दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमत आणावं लागतं. काढून टाकण्यासाठी असं काहीच नाही. काढून टाकण्यासाठी फक्त लोकसभेचंच काम केलं तरी चालतं आणि त्याच्यात सुद्धा फक्त साधं बहुमत मिळवलं तरी चालत असतं. हेच फक्त आता तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसणार आहे. ओके, अंमलात ठेवणे म्हणजे चालू ठेवणे आणि समाप्त करणे म्हणजे संपुष्टात आणणे. ओके सर, आणीबाणी जी आहे ही आणीबाणी कंटिन्यू केली.
अंमलात ठेवायची असेल तर तिला काय करायला लागतं, दोन्ही सभागृहांमध्ये पास करायला लागतं. पण समाप्त करायची असेल, आणीबाणी समाप्त करायची असेल तर ते फक्त लोकसभेने केलेलं तरी चालतं. ओके, नुसतं एवढंच नाही तर दुसरं म्हणजे काय की अंमलात ठेवण्याचा ठराव जो आहे हा विशेष बहुमताने पारित होणं काय असतं, अत्यंत आवश्यक असतं. जर तो विशेष बहुमताने पारित झाला नाही, ओके, नीट विचार करा, आणीबाणीचा ठराव जर विशेष बहुमताने पारित झाला नाही तर काय होत असतं, हे जे आणीबाणी आहे ती ऑटोमॅटिकली संपुष्टात येते. ओके, पण जर समाप्त करायचं असेल, समाप्त करण्यासाठी फक्त साधं बहुमतच लागतं, विशेष लागतच नाही. ओके, बघा, लावण्यासाठी दोन्ही सभागृह लागतात आणि विशेष बहुमत लागतं. काढण्यासाठी एकच सभागृह लागतं आणि साधं बहुमत लागतं. तुम्हीच मला सांगा, लावणं सोपं आहे का काढणं सोपं आहे? ओके, येस, आणीबाणी लावणं सोपं आहे की काढणं सोपं आहे हे तुम्ही मला पटकन ठरवून सांगायचं आहे. ओके, येस. जर तुम्हाला इथपर्यंतचा मुद्दा जर कळालेला असेल तर आणीबाणीचे बहुतांश मुद्दे जे आहेत ते तुम्हाला कळालेले आहेत. एकमेव गोष्ट शिल्लक राहिली आहे ती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम. सर, ही राष्ट्रीय आणीबाणीचे जे परिणाम आहेत हे परिणाम नेमके काय असतात? ओके, शॉर्ट मध्ये सांगतो बघा. ओके, तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लवकर व्हिडिओला लाईक करा. आलं लक्षात? ओके, येस. सर, हे जे आणीबाणी आहेत या आणीबाणीचे जे परिणाम आहेत हे परिणाम समजून घ्यायचा प्रयत्न करा. सर, आणीबाणीचे जे परिणाम असतात हे तुम्ही नेमके आम्हाला कसे सांगणार? 3 पद्धतीने ते अभ्यासले जातात. सगळ्यात पहिलं तर राष्ट्रीय आणीबाणीमध्ये केंद्र आणि राज्याचे संबंध कसे बदलतात. ओके, थोडा पेन बदलतो, थांबा 1 सेकंद. ओके, संबंध कसे बदलतात. दुसरं, आणीबाणीमध्ये लोकसभा आणि विधानसभा यांच्या कार्यकाळावरती काही परिणाम होतो का. ओके, आणि तिसरं, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरती काय परिणाम होतो. ओके, बघायला गेलं तर या तीनही गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. ओके, येस, समजलं. सर, या गोष्टी आपल्याला एकदम डिटेलमध्ये बघायच्यात. ओके, फक्त राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम म्हणूनच नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला काय करायच्या आहेत, अत्यंत डिटेलमध्ये बघायच्या आहेत. ओके, काल लेक्चर्स जे आहेत ते अपलोड केले नव्हते. ओके, अपलोड केले होते ऍक्च्युली, पण ते युट्यूब मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. मला नंतर लक्षात आलं माझ्याकडून झालेली चूक होती छोटीशी. ओके, त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसत नव्हते. आता आज लेक्चर छानपैकी दिसत असतील. लेक्चर दिसत नव्हते तर खूप लोकांना जामच काळजी वाटली की स्वागत सरांना काय झालं आहे की नाही. मला 2-3 फोन आले, सर तुमची तब्येत तर बरी आहे ना. ओके, एकाने पार सिम्पटम्स विचारले, सर काय हो, हे तर होत नाही ना, ते तर होत नाही ना. ओके, तर तुमची काळजी बघून मला छान वाटलेलं आहे मुलांनो. ओके, सो तुम्ही असं काही लगेच टेन्शन घेऊ नका. ओके, एवढे लगेच असे पटकन रात्री घाबरून वगैरे फोन मेसेजेस पण नाही करायचे. ओके, टेन्शन नाही घ्यायचं. मला म्हणजे काय म्हणतात त्याला, तब्येत खराब होत नाही पण झालीच जरी तरी मी तुम्हाला इन्फॉर्म करेल की लेक्चर नाही होणार आहे म्हणून. आलं लक्षात? ओके, रिसेंटली जरा टेक्निकल प्रॉब्लेम्स खूप आले. लाईटचाच प्रॉब्लेम झाला, मग कम्प्युटरचाच प्रॉब्लेम झाला, मग लॅपटॉपचाच प्रॉब्लेम झाला, मग परत शॉर्ट सर्किटच झाला, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणून आपले लेक्चर जे आहेत ते झाले नव्हते. आलं लक्षात? आता परत होत आहेत. मध्ये तो युट्यूबचा प्रॉब्लेम आला होता, आठवतोय का तुम्हाला? तो 2000 सबस्क्रायबर वाला, तो तर तुम्ही 2-3 दिवसात सॉल्व्ह केला म्हणा. आलं लक्षात? ओके, पण प्रॉब्लेम आला होता ना, आहे की नाही. ओके, सो तुम्हाला इथपर्यंत जर लक्षात आलं असेल तर लक्षात ठेवा की मी एकदम छान सेफ अँड साऊंड आहे. ओके, मस्त चाललेलं आहे माझं. मी छानपैकी तुमचे लेक्चर्स पण रेकॉर्ड करतो आहे आणि ते टाकतो पण आहे. ओके, येस. सो आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये या राष्ट्रीय आणीबाणीचे सगळे परिणाम पण बघणार आहोत. आलं लक्षात? सर, हे परिणाम असेल लगेच बघून पाठ होतील का हो? मी तुम्हाला सांगतो, हे वरचे 2 होऊन जातात पाठ. आलं लक्षात? ओके, वरचे 2 जे आहेत ते पाठ होऊन जातात. खालचा जो आहे मूलभूत हक्कांवरील परिणाम, हा बऱ्याच जणांना झेपतच नाही की काय चाललंय. ओके, मूलभूत हक्क काढलेत, एका ठिकाणी वाक्य वाचायला मिळतं मूलभूत हक्क असतात पण ते नसतात. मग लगेच मुलं मला फोन करतात, सर मूलभूत हक्क असतात पण ते नसतात म्हणजे काय. ओके, मग आता हे सगळं जे आहे ते मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार सगळं. ओके, खास करून हा तिसरा पॉईंट, मूलभूत हक्कांचं काय होतं. ओके, डिटेलमध्ये. ओके, त्याच्या आधी तुम्ही उद्याचं लेक्चर चालू व्हायच्या आधी बाह्य आणीबाणी म्हणजे काय आणि अंतर्गत आणीबाणी म्हणजे काय हे मी जर लेक्चरला लाईव्ह आलेलो नसलो तर तोपर्यंत चॅट बॉक्स मध्ये काय करायचं, डिस्कस करून ठेवायचं. चालेल? ओके, तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त सबस्क्राईबच करू नका तर खाली जे काही तुम्हाला या स्ट्रिप्स वरती नंबर्स दिसत आहेत त्या नंबर्स वरती व्हॉट्सअप वरती तुमचं नाव, पत्ता आणि जिल्हा, या तीनही नाव, परीक्षेचं नाव आणि जिल्हा, अशा 3 गोष्टी ज्या आहेत त्या पाठवा. त्या पाठवाल तर तुम्हाला लेक्चरच्या रेग्युलर लिंक्स येतील. फक्त लिंक्सच नाही येणार तर लेक्चर जे आहेत त्या लेक्चरच्या सोबत भरपूर वेगवेगळे अपडेट्स पण येतील आणि तुमच्या शंका पण क्लिअर करून मिळतील. जे
व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये टुवर्ड्स दी एंड टेलिग्रामच्या 2 लिंक दिलेल्या आहेत. एक आहे चॅनलची लिंक आणि एक आहे ग्रुपची लिंक. मी उगाच तिथे भरमसाठ चॅनलची लिंक नाही टाकलेली, एकच चॅनल टाकलेलं आहे. ओके, आणि ग्रुप सुद्धा भरमसाठ नाही टाकलेले आहेत, एकच ग्रुप टाकलेला आहे. आलं लक्षात? ओके, त्या ग्रुपला जॉईन करा. त्या ग्रुपमध्ये मी बिलकुल तुम्हाला काही हटकत नाही, काहीच करत नाही. तुम्हाला मनसोक्त फुल मर्जी आहे की तुम्ही त्या ग्रुपमध्ये हवं ते डिस्कशन करा. ओके, त्या ग्रुपमध्ये ऑलरेडी अधिकारी झालेले मुलं मुली आहेत. ओके, जे ऑलरेडी अजून पुढच्या परीक्षांसाठी, म्हणजे एक विद्यार्थी आहे आपला PSI झालाय, त्याला MPSC द्यायचे. ओके, तो म्हणाला सर मला डेप्युटी कलेक्टर व्हायची इच्छा आहे म्हणून मी प्रयत्न करतोय. ओके, एक मुलगा ऑलरेडी MPSC क्लिअर आहे, तहसीलदार पदावरती आहे, आणि तो म्हणतोय की सर मी आता UPSC ट्राय करणार आहे. ओके, MPSC नाही, डायरेक्ट UPSC. असंही नाही की MPSC मध्ये डेप्युटी कलेक्टर तरी होतो आणि UPSC. ओके, सो असे बरेच मुलं आहेत त्या ग्रुपमध्ये, त्याचा तुम्हाला फायदा होईल. सो व्हॉट्सअपवरती जो तुम्हाला 9420064469 हा नंबर दिसतोय. ओके, ह्याच्यावरती तुम्ही काय करा, तुमचं नाव, परीक्षेचं नाव आणि जिल्हा पाठवा. तुम्हाला रेग्युलरली लिंक्स आणि नोट्स असल्या सगळ्या गोष्टी यायला सुरुवात होतील. ओके, आणि टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याला जॉईन करा. त्या ग्रुपमध्ये मी बिलकुल काही इंटरेस्टचे म्हणजे काय म्हणतात त्याला इंटरफिअर करत नाही, जोपर्यंत कोणीतरी मला टॅग करून स्वतः प्रश्न विचारत नाही की सर ह्याचं उत्तर सांगा, आम्ही इथे अडलोय. ओके, तुम्हाला तिथे फुल मोकळीक आहे, हवं ते डिस्कशन करा. ओके, अट एकच आहे की निदान त्या अभ्यासाशी संबंधित असावं. एकदमच तुम्ही डायरेक्ट सलमान खान चांगलाच नव्हता दिसत त्या मूवीमध्ये असा दिसला ना, मग तुम्हाला 2 दिवसासाठी म्यूट करून टाकेल मी. आलं लक्षात? ओके, असलं डिस्कशन नका करू. हा, अभ्यासाशी संबंधित काहीतरी असेल की आमिर खानचं पाणी फाउंडेशन असे तसे ह्याचे हे पॉईंट चालेल मला. आलं लक्षात? ओके, चालेल. भरपूर मुलं ऑलरेडी तिथं पोस्ट करतायत. सो इथे मी थांबतोय. ऑल दी बेस्ट गाईज, छानपैकी मन लावून अभ्यास करा. आजचं लेक्चर थोडंसं छोटंसंच झालं आहे की नाही? ओके, पण हरकत नाहीये. रेकॉर्डेड लेक्चरचा हाच फायदा आहे. जे 45 मिनिटामध्ये 1.5 तासामध्ये होत नाहीये ते म्हणजे 1.5 तास लागला असता मला जे डिस्कस करायला, ते रेकॉर्डेड लेक्चर असलं की फुल फोकस्ड पद्धतीने डायरेक्ट आपण 40-45 एका तासामध्ये संपवून टाकतो. 40-45 मिनिटामध्ये किंवा एका तासामध्ये संपतं. ओके, सो रेकॉर्डेड लेक्चरचा हा फायदा आहे. तुम्हाला तो फायदा होईलच आता इथून पुढे. ओके, ऑल दी बेस्ट गाईज, थांबतोय मी इथे. छानपैकी मन लावून अभ्यास करा. ओके, बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपापल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना चॅनलवरती घेऊन या. ऑल दी बेस्ट गाईज, थांबतोय मी इथे.